मध्ये वापरली जाणारी नाश्त्यासाठी जी आपण आळूची वडी करतो ती आज आपण बनवत आहोत। ही आळूची पाने घरची आहेत। हां, इकडे दाखव। ही गच्चीवर लावलेली आळूची पाने आहेत। याच्यामध्ये आपले 3 प्रकारचे पाने आहेत। गावरानी आळू आहे, हे आहेत। मसाल्यासाठी आपण कुरकुरीतपणा येण्यासाठी बेसन पिठामध्ये पाव किलो बेसन पिठामध्ये आपण 25 ग्राम कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। त्याच्यामध्ये लसण, जिरे आणि मिरची आणि बिन खाजवणारी पानं असल्यामुळे याच्यामध्ये आपण आंबटाचं चिंच किंवा याचं प्रमाण काही वापरत नाही आहोत। आणि हिंग आणि चवीपुरतं मीठ आणि हळद असं करून आपण हे पिठाचं बॅटर तयार केलेलं आहे। आणि हे अशा पद्धतीने आपण अगदी पातळ याच्यामध्ये की आपल्याला पानांच्या वड्या म्हणून पानांचाच बेनिफिट दिसला पाहिजे त्याच्यामध्ये, कारण पानच वापरायचे आपल्याला जास्त। त्याच्यामुळे अगदी पिठाचे गोळे करायचेच नाही आहेत। या पद्धतीने आपण बॅटर बनवलेलं आहे। या पद्धतीने आपण बॅटर बनवलेलं आहे जेणेकरून आपल्याला स्मूथ पसरवता येतं। नॉर्मल पीठ आहे आपलं घरचं बेसनाचं। हे अशा पद्धतीने आपण त्याच्यावर कटा करायच्यात, कुठंच काही करायचं नाही। इथे टाकू। हे जास्त मेंबरसाठी बनवण्यात येते, त्याच्यामुळे मी मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, खाली स्टँड ठेवलेलं आहे आणि त्या स्टँडवरच आपण असं उभं आडवं हे ठेवत आहोत। याच्यामध्ये तीळ, खोबरं असं काहीच केलेलं नाही आहे। या डायरेक्ट आपण वाफवलेल्या पण खाऊ शकतो आणि वाफवल्याच्या नंतर तळलेल्या पण वापरू शकतो। लांबीला रोल मोठा झाला तरी चालेल, पण त्याची जी रोल एकावर एक जी हे असते लेअर ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण मग ते तळताना पण आणि वाफवताना पण व्यवस्थित पडतं। एवढ्या पाण्यासाठी आपण फक्त एवढ्या पिठाचा वापर करत आहोत। पातळ मेणाच्या स्थळासारखा थर लावायचा आहे त्याला आणि अगदी इझिली लावला जातो आणि अशा पद्धतीने हे कवर करत यायचं आहे। अशा पद्धतीने हे सगळं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तळ